2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालय येथे लिपिक आणि शिपाई या पदाचा नेमका कट ऑफ किती असेल या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय असो, नागपूर खंडपीठ असो, औरंगाबाद खंडपीठ असो, या तिन्ही पदाचा निकाल म्हणजेच कट ऑफ हा वेगवेगळ्या प्रकारचा लागणार आहे. नेमका मुंबई उच्च न्यायालयाचा 2018 पासून 2025 पर्यंत कशा प्रकारचा कट ऑफ होता, तसेच लिपिक या पदाचा कट ऑफ कशा प्रकारे होता आणि मात्र 2026 मध्ये काय नेमकं बदल होणार आहे, या कट ऑफ्समध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी आपापली ठेवावी हे कट ऑफ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कळेल. तर पाहूया मित्रांनो, नेमका कट ऑफ 2026 मध्ये कशा प्रकारचा असेल. मित्रांनो, सर्वात अगोदर कट ऑफ पाहण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जागेचा विचार करावा लागणार आहे, कारण अतिशय महत्त्वपूर्ण जागेवरूनच आपल्याला कट ऑफ या ठिकाणी कळणार आहे. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपण पाहू शकता निवड यादी 547 पदांची आहे. त्याच्यानंतर नागपूर खंडपीठमध्ये 110 आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये 194 अशा प्रकारच्या एकूण जागा या ठिकाणी 887 जागा आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे. तर आपण पाहू शकतो मुंबई उच्च न्यायालयाचा कट ऑफ हा वेगळा असेल. नागपूर खंडपीठ मध्ये ज्या व्यक्तीने फॉर्म भरलेले त्याचा कट ऑफ हा वेगळा असेल आणि औरंगाबाद खंडपीठ या पदाचा कट ऑफ या ठिकाणी वेगवेगळा असेल. एकंदरीमध्ये तिन्ही पदाचा या ठिकाणी कट ऑफ हा वेगळा लागणार आहे. नेमका कट ऑफ किती लागेल? टोटल 30 मार्काची परीक्षा असेल आणि यामध्ये तुम्हाला किती गुण घ्यावे लागतील 2026 मध्ये, 2018 मध्ये, 2021 मध्ये, त्याच्यानंतर 2024 मध्ये कट ऑफ हा किती होता आणि आता कट ऑफ किती लागेल. तर या कट ऑफ पाहण्या अगोदर मित्रांनो, खास आपण तुमच्यासाठी शिपाई या पदासाठी ऑथेंटिक क्वेश्चन सेट आपण तयार केलेला आहे. लिपिक असो व शिपाई असो, यासाठी ऑफलाईन क्वेश्चन पेपर्स आपण तयार केलेले आहेत. 40 प्रश्नपत्रिकांचा संच आहे मित्रांनो, विथ ॲन्सर शीट म्हणजे ॲन्सर की देखील सोबत देण्यात आलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करून सर्व PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. 2014, त्याच्यानंतर 2018, त्याच्यानंतर 2023 आणि शेवटी 2025 यामध्ये कट ऑफ आपण पाहूया. 2018 मध्ये मित्रांनो, ज्या कॅन्डिडेट्सला 15 मार्क्स होते अशा सर्व कॅन्डिडेट्सला या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी पात्र करण्यात आलेले आहे. 2018चा जरी विचार केला तरी 2018 मध्ये सुद्धा ज्या व्यक्तीला 15+ मार्क होते अशा व्यक्तींना त्या ठिकाणी समोरच्या प्रोसेससाठी बोलवण्यात आलेलं होतं. आता 2023 आणि 2024 मध्ये मित्रांनो, ज्या व्यक्तींना 23+ मार्क्स मिळालेले होते अशा सर्व कॅन्डिडेट्सना पुढील प्रोसेससाठी पात्र करण्यात आलेले होते. म्हणजे 23 हा शेवटचा कट ऑफ लागलेला. आणि आता पुन्हा जी 2025 ची नागपूरमध्ये परीक्षा झालेली आहे म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे अशा व्यक्तींना या ठिकाणी 16+ मार्क्स होते अशा सर्वांना पुढच्या प्रोसेससाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता नेमकं 2026 मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ही भरती आहे आणि जागा देखील जास्त आहेत आणि फॉर्म देखील त्याच पद्धतीनं आलेले आहेत. मग आपल्याला तयारी सुद्धा त्याच प्रकारे करायची आहे. तर आपण या ठिकाणी संभाव्यता जो कट ऑफ असेल 2026चा कट ऑफ तर हा वेगवेगळा लागणार आहे. एकंदरीत आपण मुंबई उच्च न्यायालयाचा कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहोत. तर जवळपास 22+ तुम्हाला एकंदरीत गुण घ्यावे लागतील. 22+ गुण घेतले तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन्स होऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करावी लागणार आहे. तर चांगल्या प्रकारे तयारी करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.